नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये. मंडळी, आज आपण छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आहोत आणि आपल्यासोबत बाळराजे आवारे पाटील आहेत. मंडळी, चिखला या गावी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरनं मराठा ओबीसी वाद पुन्हा एकदा बघायला मिळाला. पण त्या अगोदर शिवजयंतीच्या पावन मुहूर्तावर आणि शिवजयंतीचं औचित्य साधून 101 शिवछत्रपतींच्या प्रतिमा पुतळे हे संपूर्ण मराठवाड्यात बाळराजे आवारे पाटील यांनी ते पुतळे बसवण्याचं काम केलं. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर शिवछत्रपतींचे प्रतिमा पुतळे, त्याचबरोबर चिखला या गावी झालेले प्रकरणं आणि त्या संदर्भाने आज आपण त्यांच्याशी सविस्तर अशी चर्चा करणार आहोत. बाळराजे पाटील, नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या या नवीन पॉडकास्टमध्ये. सगळ्यात सुरुवातीला मला हे सांगा की 101 शिवछत्रपतींचे पुतळे आपण महाराष्ट्रभर फिरवले पाहिजे आणि त्या निमित्ताने वेगवेगळ्या थोर महापुरुषांचे पुतळे घेऊन एक रथ बनवला पाहिजे, ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली? सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय. दादा, आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात स्वराज्यात राहतोय आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार आहेत ते आपण अनुकरणात आणण्याचा प्रयत्न करतो. तर छत्रपती शिवरायांनी जे 18 पगड जातीला 12 बलुतेदारांना एकत्र घेऊन जे स्वराज्य निर्माण केलं होतं, त्या स्वराज्याच्या माध्यमातून सर्व महापुरुषांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा फुले असतील, अण्णाभाऊ साठे असतील, ए पासून झेडपर्यंत सर्व महापुरुषांनी त्या विचारालाच पुढे चालवण्याचा प्रयत्न केला. परंतु महाराष्ट्रात जी आजची परिस्थिती आहे, जी उभा राहिली आहे, त्या परिस्थितीला कुठंतरी आपण आळा घातला पाहिजे, ह्या परिस्थितीत कुठंतरी मार्ग निघला पाहिजे. म्हणून सर्व महापुरुषाला घेऊन छत्रपती शिवरायांची शिवजयंती सर्व 18 पगड जातीने आणि सर्व धर्माने एकत्र येऊन साजरी केली पाहिजे, म्हणून ती संकल्पना होती सर्व महापुरुषांना रथ एकत्र घेऊन करण्याची. 101 प्रतिमा पुतळे हे या यात्रेमध्ये, या रथ यात्रेमध्ये सहभागी होते. त्याचं नियोजन कसं झालं? कशा पद्धतीचं नियोजन करण्यात आलं होतं? मी आणि आमची जी संघटनेची टीम आहे, आम्ही सर्वजण बसलो आणि बसल्यानंतर म्हटलं ह्यावेळेस शिवजयंतीला आपण काहीतरी वेगळं करूया. तर सर्वजण म्हटले, काय दादा तुमच्या डोक्यात काय? मी म्हटलं माझ्या डोक्यामध्ये असं चालू आहे की आपण छत्रपती शिवरायांची 101 अश्वारूढ स्मारक घेऊन पूर्ण मराठवाड्यामध्ये रॅली काढू, जेणेकरून मराठवाड्यातली जनजागृती होईल आणि एक नवं चैतन्य मिळेल आणि मराठवाड्यातील शिवप्रेमींना, सर्वसामान्य जनतेला वाटेल की आज आपण शिवरायांच्या विचाराला परत जगतोय. त्या माध्यमातून आपण ती रॅली काढलेली आहे. अच्छा.